आयुष्यातला 40वा टप्पा म्हणजे आयुष्य बघत बघत 40 वर्ष आपण जगत जगत कसं वर आलो आणि आल्यानंतर ते आपलं जीवन थकून थकून गेलं आणि आयुष्यातला प्रवास अर्धा टप्पा तर 40च्या नंतर पूर्णपणे झाला आणि त्या 40च्या टप्प्यातून आता पूर्णपणे पुढचं नियोजन स्वतःवरती अवलंबून करून उपयोग आहे. आयुष्याच्या 40व्यानंतर कोण म्हणणार नाही की तू कशासाठी पळाला आणि कशासाठी काय केलं नाही. आयुष्याचं आपलं असा टप्पा आहे वडीलधाऱ्या माणसानो, ह्यासाठी आयुष्याच्या 40व्या नंतर आपण कुणासंग चुकीचं वागायचं, पैशाचं नियोजन कसं करायचं, पैसा कसा कमवायचा, पैसा कुठल्या गोष्टीतून बाहेर पडायचं, कुठल्या गोष्टीतून भूतकाळातून कसं निघायचं, तर आपण हे पुढं पाहू. आपला हा संघर्ष आयुष्य हा चालत चालत 40वे वर्ष संपलं आणि ती संपल्यानंतर हुंदे ज्याला म्हणणार नाहीत, माझं माझ्यासाठी एवढं केलं, माझ्यासाठी तेवढं केलं, ह्यासाठी स्वतःवरती अवलंबूनच राहावं लागणार आहे. आयुष्य बघत बघत 10चं 15 झालं, 15चं 20, 20चं 40, निम्मे आयुष्य 100मधलं 40 गेलं, राहिलं 60. 60मध्ये पण राहतो या नाही काहीच माहीत नाही आणि राहिलं तर अतिउत्तम, नाहीतर आजच्या जमान्यात 120, 130 ह्या दरम्यान माणसं जगत होती आणि आता 40 नंतर 70मध्ये सुद्धा डॅमेज होतात आणि एक्सपायर होतात. नंतर तो एक्सपायर झाला, निम्मं आयुष्य गेलं, पैसा टिकला नाही, काहीच झालं नाही आणि ते पैसा जरी कमवला तरी आपण ती झाली अशी गोष्ट आहे. आणि आपण आयुष्याच्या 40व्या नंतर एक गोष्ट कायम लक्षात, आयुष्याच्या अगोदर मस्ती टंगल मंगल केल्यानंतर सगळं मस्त झालं, पण आयुष्याची 40 वर्ष संपल्यानंतर आपण स्वतः या पायावरती आता म्हातारं व्हायला लागलो थोडं थोडं आणि म्हातारं झाल्यानंतर पुन्हा म्हणणार नाही कोण कसं काय म्हातारा झाला आणि कसा पाय झाला नाही, ते आपल्या नशिबानं आपल्याला व्हावंच लागणार आहे. आणि आयुष्याचा टप्पा ही आता करायचं मग आता दूर दूर माणसासंग सोबत सोडायची. आपल्याला असं वाटतं की एखादा माणूस समोर आला की त्याची बघूनच आपल्याला मन भरून येतं आहे की हे आला उगं उगं यायला लावाला, स्वतः पण काय सुधारत नाही आणि दुसऱ्याला पण काय सुधारत नाही, येतंय कान भरतंय आणि जातंय. ही आयुष्याच्या टप्प्यामधला पहिला क्षण म्हणजे चुकीच्या माणसासोबत होऊन राहू नका. नंबर मुद्दा 1, चुकीच्या माणसाचा संपर्क तोडून टाका आणि ती संपर्क हा गोष्टीतून नसला तर चालेल, पण नाराज झालं चालेल, पण ती आयुष्यामध्ये निम्न आयुष्य बघता बघता संपलं, पण आयुष्यात आल्यानंतर ती काय करते ती स्वतःला समजेना आणि आपण काय करतो की त्याला समजेना. आयुष्याचा टप्पा पूर्णपणे हा नियोजन कसं करायचं ती होऊन विचार करा की पुन्हा म्हणणार नाहीत तुझा टप्पा अर्धा जरी संपला काय निमी भाकर तो खाल्ली काय आणि शिळी भाकर पाण्यासंग खाल्ली काय चटणी संग खाल्ली काय. दुःख आलं म्हणून सुखाचा भोग तर भोगावाच लागणार आहे आणि सुख आलंय म्हणून दुःख भोगावं लागणार आहे. ही कर्माचा चढ उतारचा कर्म टप्प्यागणीस फिरतंय आणि ती टप्प्यागणीस कर्म हा सुट्टी देत नाही कोणालाही. असं विचार करून अवलंबून राहा की एक गोष्ट अशी जरी असेल तर चालेल, फक्त पोट्याला भूतकाळ नंबर 2 टप्पा, भूतकाळातून बाहेर कसं पडायचं. भविष्यकाळ भूतकाळ आणि काळ ह्याचा संपर्क काहीच घेणं नाही. भविष्य आलं तर भविष्य येणारच आहे आणि काळ वाईट आला तर होऊन काळ येणारच आहे आणि त्या काळामधून होऊन बाहेर कसं पडायचं ती स्वतःलाच पडावं लागणार आहे. आणि काळ जरी आला टकुऱ्यावरती आणि दुःख जरी आलं ती टकुऱ्यावरचं दुःख आणि काळ हा प्रत्येक गोष्टीवरती अवलंबून राहून चालत नाही की काळ हा संघर्षातून कसा आला आणि संघर्षाच्या बाहेरून कसा आला. ती काळाचा भोग आणि ही भोग पूर्णपणे डॅमेज नसलं, ती पूर्ण भोग हा आपल्या हृदयावरती काळातून बाहेर पडायची. भविष्य काळातून भूतकाळातून काळातून आपल्याला कसं बाहेर पडायचं स्वतःचं नियोजन करावं लागतं आहे. आणि आयुष्याच्या 40च्या टप्प्यानंतर आणखीन 40 संपत चाललं, पैशाचं नियोजन कसं करायचं. पैसा हा आपल्याला उभ्या आयुष्यापर्यंत 40 नंतर हळूहळू हळूहळू म्हातारं होणार आणि तिथनं पुन्हा गेला लेकरं बघणार नाहीत, कोण म्हणणार नाहीत काय केलं माझ्यासाठी. वयाचं 60 70 80 85 90 गेलं, तिथनं पुन्हा गेला 10 रुपये सुद्धा लिखून देणार नाही. डोळ्यानं बघतोय परिस्थिती की माझ्यासाठी काय केलं. मग माझ्यासाठी तो काहीच केलं नाही तर मग मी पण जमीन नावावर करत नाही. जमीन करायची आहे तर स्वतःच्याच राहू द्या. म्हातारपणी हा आपल्याला उपयोगी आली पाहिजे, ती कोण म्हणणार नाही तो माझ्यासाठी केली होती पण मी पैसे खर्चून टाकलं. पैशाचं नियोजन आयुष्याचं टप्पा 3रा, पैशाचं नियोजन स्वतःहून करा की पैसा भिकाऱ्याहून 100दा भिकाऱ्याला मागा लागून ये. एखाद्या भिकाऱ्याला मागितलं तर 10 रुपये देईल, पण जवळच्या माणसाला मागितल्यावर अवकात काढल्याशिवाय सुट्टी देत नाही. ह्यासाठी
पैशाचं नियोजन स्वतःच्या हिमतीवरती करा की पैसा हा कसा कमवायचा आणि कसा कमवून ठेवायचा. वयाच्या 40च्या नंतरच होऊन विचार करा की पैसा हा भविष्यात हा एखादा तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेसमधून एखादा छोटासा पिगमी तर करूच नका. करायची असली तर तुमच्या मतानं करा. काय पिगमीला द्यायचं, महिन्या 2 महिन्यानं काढायचं आणि ते पैसा पुन्हा त्याला अवलंबून पुन्हा त्याला हायसं येणार. त्याचं याज नाही, काय नाही. येत पण असेल मला काय माहीत नाही. पण आयुष्याचा टप्पा हा पैसा टिकवून ठेवा तुमच्यापाशी. जे की सुखाला आणि दुःखाला. एखादा विमा काढा, विम्यामध्ये पैसे भरा. आता पण थोडंफार महिन्याला ₹1000, महिन्याला 1000 थोड्यातूनच मोठा घास घ्यायचा असतंय. नाही असं मोठ्या 50 लाखाचा घास पुन्हा त्याला 50 लाखच भरणार तू आणि 50 लाख पुन्हा त्याला तुला डबल येणार. असं की एकच काल आलतं. महिन्याला ₹1000 भर म्हणली बाळा की तुला भविष्यामध्ये उपयोगी येईल. की त्यानं सांगितलं त्या काय साहेबानं की होय चालतंय म्हणलं भरूया. महिन्याला 1000 भरायचं असं तब्बल 16 वर्षानं भरलं तर त्याचं व्याज ती येणार आणि तिथून आपल्याला पैसे येस तेवढं येणार. ती काय तुम्हाला आता लय बोलण्यात मजा नाही. आपल्याला पूर्ण बोलायचं ती बोलावंच लागणार आहे. नाही अर्ध्यातून सोडून सुट्टी देणार आहे. नंबर तिसरी गोष्ट की पैसा कमवता बघून डोळ्यातून पाणी आलं तर म्हणू नका ह्याच्यामुळेच पाणी आलं. ते पैसा कमवून ठेवा. जमिनी फिमनी नावावर करू नका. एखादी जमीन एकरभर राहिली तर आपल्या नावावरती राहू द्या की पुन्हा त्याला आपल्याला भिकाऱ्याने तर मागावंच लागणार आहे. आणि ज्यांना आईश करायची ती आईश करू द्या. कुठल्या संपर्कातून राहायचं ती राहू द्या. ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात की कोण म्हणणार नाही हात मोडला होता तू तुझ्या गळ्यात घेतला पण माझ्या हातात दे. नंबर 4 गोष्ट आपला भोग आणि सुख म्हातारपणी आपण थकून गेल्यानंतर वयाच्या 40व्या नंतर पुन्हा ज्याला आपल्याला काम होणार नाही ती काम आपण निवांत आयुष्य करा. मस्तपैकी जगा. एन्जॉय करा. 60 70 ते 80 ह्या दरम्यान जरा थोडं पैसा होऊन मी म्हणलंय कमवून ठेवा की भविष्यात आपल्याला येणाऱ्या म्हातारपणी आपल्याला भिकाऱ्यांनी साखर जरी आणायची लागली तर ती ₹40 आपल्याला उपयोगी येईल. आणि ती ₹40 सकुशीनं आपल्याला उपयोगी येत आहेत की दुसऱ्याला उपयोगी येत नाहीत. नंबर 5 गोष्टी सकारात्मक विचार टकोऱ्यातून काढून टाका आणि चांगला विचार करा. आपलं आयुष्य आता थकलंय आणि आपण आता कसं जगायचं आहे हे स्वतःकडे बघून जगा. नाही पोराकडे बघून. जरी तुम्ही त्यांच्यासाठी आता वयाच्या 80व्या वर्षी किती करून ठेवणार आहे काहीच नाही ना. म्हणून वयाच्या 40व्या नंतर आधीपासून तयारीत राहा. जी की आपण पण म्हातार होणार आहे आणि मायबाप पण म्हातार होणार आहे. बापाचं बाप परदादा सुद्धा म्हातारं झालं. जमिनी ही पण ठेवून गेल्या. काही इकल्यामधले 10 मधले 2 एकर इकली. पुन्हा त्याला परदादानं पुन्हा 2 एकर इकली. पुन्हा त्याला परदादानं 2 एकर इकली. बापानं पुन्हा त्याला 1 एकर इकली. राहिली 3 एकर. 3 एकरामधली पण पोरानं इकली. 3 एकरमधली 2 एकर इकली. राहिली 1 एकर. त्या पण पोरानं पुन्हा त्याला 1 एकर इकली. राहिली खाली काहीच नाही. आणि पटांगण होऊन स्वतः निस्ताराला स्वतःच लागणार आहे. ह्यासाठी जमिनीवरती पण अवलंबून राहू नका. स्वतः कमवा. आयुष्य दुःखातून आणि सुखातून गेल्यानंतरच त्या पैशाची किंमत कळते. जसा की फुकाचा पैसा मिळाल्यावर कुठे खर्च करू आणि कुठे नाही ती गोष्ट होऊन विचार करा. आणि आपलं आयुष्य संपल्यानंतर आपला संपर्क स्वतःहून राखा की पुन्हा त्याला म्हातारपणी आपल्याला की डोळ्यातून पाणी आलं तरी कोणाला दावून ही मुदा टप्प्यागणीच ध्यानात राहू द्या की आपलं आयुष्य संपन्नाच्या आधी कसं घडायचं. 40व्या वर्षाच्या अगोदर आपलं बघता जीवन संपत आलंय. माणूस 100 वर्ष सुधी जगन आहे. कधी अटॅक येईल कधी OTP येईल सांगता येत नाही. तसं टेन्शन डिप्रेशन घेऊ नका. किती जरी आयुष्यामध्ये टेन्शनही येतंय पण ते टेन्शनला होऊन सामोरं जावा की आपलं 40 जगतो तिथं 80 जगू पण सुखाचं मस्तपैकी एक घास कमी खावा पण जीवन अनमोल जगा की जगता आनंद एन्जॉय आणि मस्तपैकी वाटावं. हिंडताना सुधी आपल्याला जितेपणी आपलं मी विचार केला एक जितेपणीच आपल्याला पण नाव ठेवते ती काय करतं ही आणि हे म्हातारपणी पण करते ह्यानं काहीच केलं नाही. कुणाच्या संपर्कात राहू नका. ही जसं मी तुम्हाला सांगितलंय तसं विचार करून करायला शिका. आणि एक लाईक आणि सबस्क्राईब आणि बेलआयकॉनचा घंटा बघता प्रेस करा. आणि यूट्यूबवरती आपण सबस्क्राईब करता तसं कमेंट करा. आणि कमेंट करून तुमच्या हृदयाचं वयाच्या 40व्या नंतर सत्य परिस्थिती तुम्हाला कशी वाटते ती तवाच करणार आहे जेव्हा युष्टी निघून जाणार आहे. आणि इंस्टा आणि फेसबुक पेजला जाऊन फॉलोअर्स करा. आणि तुम्हाला कसं वाटतंय तिथं मेसेज पण करा. मी तुम्हाला रिप्लाय देतो. आणि रिप्लाय दिल्यानंतर जीवनाची आणखीन तुम्हाला परिस्थिती सांगतो. इंस्टा फेसबुकवर जाऊन पहा
55 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला रिप्लाय देतो की मी जरी तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही माझ्यासाठीच आहे, की असं म्हणणार असू दे. पोरगं नाही की मी आहे, की मग ह्यासाठी कसं करायचं आणि कसं नाही हे मी डोळ्यानं सत्य परिस्थिती बघतो. वयाची 40 वर्षे, 50 वर्षे, 60 वर्षे आपली लहानी लहानी पुन्हा ज्याला लेकरं झाली, पुन्हा त्या लेकरांना आपण मोठे कसं करायचं, त्या लेकरांना पुन्हा कसं घडवायचं, त्यांना पुन्हा आपला पैसा कमवलेला सुद्धा त्यांना लागतोय. मग त्यासाठी पण आपण त्या लेकरांनी कसं सांभाळायचं आणि कसं संस्कार द्यायचं हे स्वतः पण विचार करा. की आपलं जसं वयाचं 40 50 60 वर्ष नुसतं लोकांच्या जिंदगीत हमालीत गेलं, लोकांच्यात कष्ट काबाड करण्यात गेलं, पण पोरासाठी पैसे खर्च करा आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी शाळेला फिळेला टाका आणि त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहू द्या. जसं की माझी सुद्धा इच्छा होती एखाद्या ठिकाणी नोकरी करावी, पण त्या नोकरीचा उपयोग गरिबी डोळ्यातून पाणी आणते. हो लय डोळ्यातून पाणी आणते, पण त्या पाण्याला आपला बाप आणि माय खंबीर पाहिजे, तर ती डोळ्यातून पाणी येऊन देणार ना. माझा माय परिस्थिती खाऊन गेली हो, पैसे नाहीत. मग मी सुद्धा लोकांच्यात जायचो 250-300 रुपये अक्षरशः असल्या पावसात टिपकं आलं तर म्हणणार नाही बस रे बस बस तू काम राहू दे, पाऊस बंद झाल्यावर करू. नाही, पावसामध्येच काम करायचं. द्राक्षाची पानंही खोडायची. आमच्या भागात द्राक्षीचं प्रमाण आहे आणि इथं आजूबाजूच्या इकडं ऊसाचं प्रमाण आहे. इथं सगळं तुम्हाला ऊस देणार, बघाल तिकडं तुम्हाला ऊस देणार. पावसामुळं काही कारणामुळं करपून गेलं आणि म्हातारपणी ही जमिनी जागा ही पाणी नसल्यावरती पण आपण काय कमवायचं ह्यासाठी आपण आधीपासून तयारी करा. एखाद्या तारावरती फिरवरती छोटासा बोर पाडून थोडं आपल्या पुरतंच करा आणि पोरा तू तुझ्या वाटणीनंतर मला एकर राखलंय, तू तुझ्या मतानं ह्याचा संपर्क पुन्हा आहे. पण आज जिथेपणी तुम्ही एक गोष्ट करा की आपल्याला 40 50 60 ही आपल्या लहान्या 5-5 6-6 वर्ष ही लेकरं झाली, त्यांना संस्कार आधीपासूनच द्या. माझ्या बापानो, माझ्या मायनो, की पुन्हा ज्याला आपल्याला घराच्या बाहेर काढून ये. आजची परिस्थिती लाडानं येडं झालं आणि टकुऱ्यावर बसून मुतलं. हेच कारण की तुम्ही ह्याला अतिशहाणपणा शिकवला. असू दे लाड काय, पण लाडक्याचा संबंध नाही ह्यात. लाड खायला काय करायची करा, शिवाय द्यायला आणि वायपट फालतूक वेळ घालण्यात. आणि ते फालतूक आता मोबाईल दिला तर म्हातारपणी आपल्याला मोबाईल नाही एका कोपऱ्यालाच बसावं लागणार त्यांची तोंड बघायला. ह्यासाठी आधी संस्कार देताना काय आश्रममध्ये पडले ती की बापाला मायला सांभाळत नाही ती. हेच मुद्दा म्हणजे हेच कारण की आपल्या बापाला नाही तर पोराला संस्कार देताना करा की त्यांच्या पायावरती भविष्यात उभा राहिली. आणि मग आपण त्यांना दुःख दिल्याशिवाय सुख पण कळत नाही त्यांना. त्यासाठी कसं द्यायचं ती करा. मायानं बापनं दिलं म्हणून मला एवढं बोलाचा संपर्क येतोय. हां आणि मग त्यांना विचार करायला लावा की त्यांना त्यांची जिंदगी आपली येऊन करायची असली तर मग त्यांना तुम्ही ह्यांना काय बोलू नका. लाडकाय मावा खाऊ द्या, गोवा खाऊ द्या, त्याचं जिंदगी सगळी पुन्हा तुमच्यासारखीच घालू द्या. पण सुधारणा होऊन काय नाही. तुम्ही पण असंच बघता लोकांच्यात काबाड कष्ट करून तुमची नेहमी जिंदगी गेली, पण ते जिंदगी पुढं त्यांनी सुद्धा हार मानली नाही आणि तुम्ही कमवून ठेवलेलं त्यांनीच लोणी संग तूप पण खाल्लं आणि तुम्हाला होऊन घराच्या बाहेर काढलं. ह्याचा उपयोग नाही. आतापासूनच तयारी करा की शेवटचा हातचा 2 ओळीचा एक येण्याच्या अगोदर आपण तयारीत राहा. संस्कार कसं द्यायचं आणि कसं नाही, आणि आपण पण कसं पैसे कमवून टिकून ठेवायचं ती मी म्हणलोय तसं. आपल्याला 40च्या नंतर पुन्हा ज्याला होऊन उगणार नाही. आपला फॅमिली होऊन जपायला शिका की आपल्या फॅमिली शिव तिसरं कोण म्हणणार नाही. धर तुला 10,000 रुपये देण्यात राहू द्या. वेळ बदलाला उशीर लागत नाही. फक्त स्वतःच्या मेहनतीवरती फोकस करून आपल्या विचारानं जगून जीवन कसं जगता जगायचं आहे पाहून पहा.